पूर्ण पिशवी आता ही भरले, आता ठेवायला जागा नाही. पण नमस्कार मंडळी, सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, तरणा पावसाचं जे नक्षत्र आहे ना, ते आता काही 2 दिवसानंतर चालू होणार आहे. तर काय करायचं आपण, त्याआधीच तरणा पाऊस नक्षत्र चालू व्हायच्या आधी आणि तरणा पाऊस नक्षत्र चालू झाल्यानंतर जे कोकणचा रानमेवा तुम्हाला माहिती आहे, अर्थातच काय तर मशरूम, कोकणचा रानमेवा रोवण्याचा आता टाईम झाला आहे. पाऊस जरा उशिरा झाला, परंतु नक्षत्र तर बरोबर चालू आहे. त्यामुळं तरणा नक्षत्र चालू व्हायच्या आधी जे मिळतात ती रोवणं, ती बघूया मिळतात काय. तरणा नक्षत्र चालू झाल्यानंतर मग मिळतात 1-4 दिवस, आणि नंतर म्हातारा पाऊस चालू होताना मिळतात 4 दिवस, आणि म्हातारा पाऊस चालू झाल्यानंतर मग 4 दिवस मिळतात. असं त्या रोवण्याचा कालावधी असतो. तर त्याच्यामध्ये आपण रोवणं शोधायचे. चला माझ्याबरोबर राहा, माझ्यासोबत राहा, काय व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जे चॅनलवर नवीन आहेत ना, त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. त्यानं काय होतं, आम्हाला कळतं किती लोक बघतायत आणि किती लोक आपल्याला लाईक करतात. ते त्याच्यामुळं आपल्या कोकणचा हा रानमेवा शोधायला जाऊया. चला. पहा सह्याद्रीचे डोंगर, साधू संतांचं माहेर घर, साथ देतो या समुंदर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. ज्यांना मशरूम पाहिजे असेल ना, त्यांनी तरणा पाऊस आता जो चालू होईल 2 दिवसानंतर, ते चालू झाला तरणा पाऊस की पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी या माझ्यासोबत. ज्याला यायचं आहे त्यांनी, जवळचे मित्रमंडळी आमचे, त्यांनी या. तरणा नक्षत्र चालू होताना नक्कीच तुम्हाला रोवणं देईन, मशरूम देईन. समोर तर रान दिसते ना, आपल्याला त्याच्यामध्ये जायचं आहे. आणि आपल्या दरवर्षीचा स्पॉट, म्हणजे दरवर्षी ज्या ठिकाणी रोवणं रुजतात, तर अगदी त्याच ठिकाणी आपल्याला रोवणं मिळतात. काही काही ठिकाणी ना मंडळी डबल मिळतात. म्हणजे आता जी रुजतात ना, ती म्हातारा जेव्हा नक्षत्र चालू होतं ना, त्यावेळेससुद्धा मिळतात. हे सुद्धा माहिती असतं. मग त्या ठिकाणी सुद्धा आपण परत जायचं. तुम्हाला आता जर मिळाली ना तरणा नक्षत्राच्या सुरुवातीला, तर तिथं म्हातारा नक्षत्रातून पुन्हा रुजतात, हे पण लक्षात ठेवा. चला आतमध्ये रानामध्ये घुसूया. आपल्याला गवारेड्यांची पावलट किंवा गवारेड्यांची चाहूल काय ती पण आपण बघूया. कारण कसं माहिती आहे, गवारेडा या साईडला भरपूर असतात आणि बरेच आहेत. बरेच वेळा पाहिलेच सुद्धा मी. शूट करायला काय मिळालं नाही, कारण नेमकं त्यावेळेस कसा मोबाईल खिशामध्ये असायचा, बंद असायचा. पावसाचं वातावरण असतं ना, त्याच्यामुळं. म्हणजे माझे जे फिक्स जागा आहेत ना, मी अगदी त्याच जागेवर शोधतो. मी जास्त इतरच कुठं जात नाही. बघूया मिळतात काय ती, कारण तीच दिशेला आता आलो मी. पण आता 2-3 दिवसानं फेरी मारायची. जोपर्यंत म्हातारा पाऊस चालू होत नाही तोपर्यंत असे 3 दिवसानं 4 दिवसानं अशी आपण फेरी मारायचीच. ज्या ज्या ठिकाणी आपण पहिले रोवणं काढलेले आहेत ना, त्या ठिकाणी. अरे बापरे, हा आंबा पाडला. पण माझं जे रोवण्याची जागा आहे, अगदी त्याच दिशेला हे झाड पडलं आहे आंब्याचं. मंडळी, एका ठिकाणी आलो आहे, पण मला उशीर झाला. 2 दिवस अगोदर यायला पाहिजे होतं. मला 2 दिवस अगोदर यायला पाहिजे होतं. रोवणं बघा किती खराब झालीत. हे बघा किती फुलले आहेत, बघितलं? अरे बाप रे, बघा ही खराब झाली पूर्ण. ही खराब झाली, तिकडे खराब झाली. बघा इथे हे 4-5 जे कळे आहेत, हे तेवढे चांगले दिसत आहेत. बघा हे तेवढे कळे चांगले आहेत, बाकी सर्व खराब झाली. हो खराब झाली. कसं काय एवढ्या लवकर मशरूम आले ते कळत नाही. जरा लवकरच आली. पण चला आता काय करूया, ती काढूनच घेऊया. ही जरा बऱ्यापैकी आहेत. हे जरा आहे, बऱ्यापैकी आहेत.
या दरवर्षीची जागा माझे या ठिकाणी येणारच दरवर्षी. पण हे बघा मंडळी किती आलेत, दिसली? हे बघा. त्या दुसऱ्या ठिकाणी आता आलो आहे, किती आलेत ते बघा. पण सर्व आहेत ना जास्त फुललेले आहेत. दाखवतोय बघा किती बघा आहेत, सगळे फुललेच जास्त. तर काय तरीसुद्धा काढायला लागणारच आहे ते. हा मस्त आहेत, एक नंबर आहे. शाबास. असा काळा पाहिजे बघा, असा काळा असला ना की मस्त एक नंबर असतात ते. आणि जरा जास्त फुले खरं काल किंवा परवा यायला पाहिजे होतं, काल यायला पाहिजे होतं. मग काल आलो असतो ना ते सगळे चांगली मिळाली असती व्यवस्थित. ही दरवर्षीच्या जागा आहेत हा. म्हणजे चला आता काय करतो, जरा मोबाईल ठेवतो, पावसाचं वातावरण आहे तोपर्यंत फटाफट आहे ते काढून घेतो. मंडळी बघा, आता ही जी पिशवी जी मी आणली होती ना, ही पिशवी अर्ध्यापेक्षा जास्त भरली आहे बघा. चला तर मंडळी पुन्हा आलो आहे रानातून आता बाहेर. पाऊस होता त्यामुळे काय मोबाईल चालू केला नव्हता, तरीसुद्धा आल्यासारखं बघा एवढी मिळालीत. काय घरी जाऊया, म्हणजे पहिल्यांदाच आलो आणि पहिल्यांदाच मिळाली रोवणं, त्यामुळं काय बोलतात ते नवं झालं. प्रिया भरपूर मिळाली ना, पहिल्याच दिवशी गेलो. मस्त ना, मस्तच हो. वाटलं नव्हतं भेटतील अशी एवढी. एकदा दाखव. मस्त. चला हे पिऊन तरी सर्दी. ओके मंडळी बघा किती मिळालेत, मस्तच मिळालेत भरपूर. टपामध्ये टाकलेले आहेत पाण्यामध्ये. आता ही व्यवस्थित कशी धुवावी लागणार, चांगली स्वच्छ धुवून घे रिया, आणि नंतर मग ते बनवायचं त्याचं. मंडळी घरी ती रोवणं दिली आणि त्यानंतर इकडे आलो होतो. एका ठिकाणी बघितलं तर रोवणं भरपूर आहेत. एक जागा आहे माझी, तिथं बघायसाठी म्हटलं आलो होतो, पण तो पण एका ठिकाणी दुसऱ्याच ठिकाणी आपल्याला रोवणं दिसले. बघा दाखवतो तुम्हाला किती रोवणं आहेत बघा, भरपूर आहेत बघा. या साईडला किती आहेत दिसली? हा हा हा, हे बघा मंडळी किती आहेत, जबरदस्त रोवणं या साईडला पण मिळाली बघा, काय की नाही? हा हे बघा किती आहेत. चला आधी काय करूया, काढून घेऊया आता ही, कारण पाऊस जरा थांबला आहे तोपर्यंत काढून घेऊया, भिजायला होईल. बऱ्यापैकी म्हणजे मिळालेत, आणि अजून ज्या जागेवर मला यायचं होतं ना मेन बघायला, आता काय करूया तिथे जाऊया. हो 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 म्हणजे ती बघा किती आलेत. अरे बापरे, अरे रे 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 छे, खरं कालच यायला पाहिजे हो, लय उशीर केला हो. हे बघा किती आहेत. हा हा हा, सगळी अडचण आहे, अडचणीतूनच असं यायला लागतं, त्याशिवाय मिळत नाहीत. हे बघा काय ती, अरे बापरे, हा पूर्ण भांगा पूर्ण भरला आहे बघा. अरे हे बघा काय ती, अरे रे 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 रे, अरे रे 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 काय रे, हे बघा काय ती रानात पूर्ण तिकडं. हा हा हा, हे बघा किती आतमध्ये पण आहेत तिकडं. हा इथं डुकराची घोळण आहे, हे बघा इथं डुकराची घोळण आहे, इथं डुकर लोळून गेलेलं आहे, आणि ह्याच्या बाजूलाच पूर्ण मशरूम आहे. बघा किती आहेत. हा एकच नंबर, पूर्ण भरलेलं आहे हे सगळं. तर इथं डुकराची घोळण आहे ना,
या डुकरानं पूर्ण तुडवून टाकला नसतील ही सगळी, वाट लावला नसतील. तर आता ही पिशवी जी मी आणली ना, ही पिशवी भरून जाणार ह्याच्यानं, एवढी आहेत. कुठली काढायची आणि कुठली नाही असं झालं आहे. एकटा आल्यामुळं ते सगळं वांदे आले. काढायची तरी कुठली बघा किती, अगदी त्याच्या मध्यभागी आहे मी. हे बघा दिसली पूर्ण अशी रोवण आहेत सगळी साईडला. हे बघा माझ्या पाठीमागे या साईडला सुद्धा आहेत, अगदी मध्यभागी आहे. म्हणजे पूर्ण पिशवी आता ही भरली, आता ठेवायला जागा नाहीत. पण हे बघा अजून काढायचे आहेत. इथे आहेत, इथे एक 5-6 आहेत. पण बघा इथे किती आहेत अजून, एवढी सगळी काढायची राहिली. ती बघा त्या साईडला पण आहेत, बरीचशी काढायची राहिली. ती जरा जास्त झालीत ना ती काय काढणारच नाही. पण ही जरा बऱ्यापैकी आहेत ना चांगली या साईडला, ती काढून घेतो. पूर्ण घामाघूम झालं बघा काढायला. कारण आज जाळीत आहेत ना, पूर्ण वाकून काढायला लागतात, काटे बिटे लागतात सगळे. आता पिशवी पूर्ण तर भरले, पण चांगले आहेत ना तेवढीच काढतो. सायकल आणली आणि सायकलवरनं पिशवी नेणं कठीण होणार आहे. जायपर्यंत, घरी जायपर्यंत अख्ख्या गावाला कळेल गुरवानी रोवणं आणला नाही ती. चला बघूया, काढूया तरी पण आपण हे. चप्पल पॅन्ट बिंट बघा काय झाले, नुसता चिखल लागला आहे. आता चालायला पण नाही, पिशवीला पण बघा काय चिखल लागला आहे. जेवढी भरली पिशवी ना तेवढेच फक्त घेऊन आले. 10 किलोचं तरी वजन नका नेट असेल, तर हा तसा मोडत येतो फक्त. चप्पल काढतो, चालायला जमत नाही आणि तिथं जाऊन पाऱ्यात जाऊन धुतो. हा म्हणजे पूर्ण टफ पूर्ण भरलेला आहे. एकच नंबर व्हाईट गोल्ड, मस्त की म्हणजे बघा. हे थोडंसं सूपसाठी केलेलं आहे आणि हे सुकं चपातीबरोबर खाण्यासाठी. असं मस्त की मशरूमची भाजी बनवलेली आहे. हा मस्त, हा मस्त लागतं. सुकं पण भारी लागतं. मस्त झाले ना मसाला जरा